देव न्ही गे पळयले तुमी देव म्हळ्यार आवाज आहे शब्द म्हळ्यार कितें अक्षर गे आ इ उ देव म्हळ्यार अक्षर आहे देव म्हळ्यार भास आहे हांव तूं या नी नाव नीव माय और तू यू एंड मी भास ही देव म्हळ्यार शब्द म्हळ्यार स्वार्थ कितें जायत्या जाणांक आमकां क्रिस्तांवांक करी समजोन येना देव म्हळ्यार शब्द शब्द म्हळ्यार भावानो आवाज न्ही शब्द म्हळ्यार एक अक्षर न्ही शब्द म्हळ्यार एक भास न्ही शब्द म्हळ्यार केवळ ताळो न्ही शब्द म्हळ्यार कितें आयच्या पयल्या वाचपान आमी आयकलां सांजवाचें पयलें पत्र पयलो वाचपार 5वी वर्ड 1 John chapter 1 verse 5 शब्द म्हळ्यार अर्थ कितें आयका आमी ताचे तोंड आयकल्लो ताळो न्ही अक्षर न्ही भास न्ही आवाज न्ही आनी तुमकां परगट करता तो आवाज न्ही ताळो न्ही भास न्ही अक्षर न्ही संदेश देव म्हळ्यार संदेश आज जायत्या जाणांक ताळो आसा पूण ताच्या ताळ्यान संदेश ना आज जायत्या जाणांक बरी भास आसा कितें इंग्लीश कातरतात कितें ग्रामर कातरतात कितें वोकॅब्युलरी कितें तांचें एक्सेंट अमेरिकन खंय इंग्लीश खंय इंग्लंड खंय आनी खंय खंय बारीक स्टाईल पूण संदेश टोळ्ळू पोट्टू भित्तीची सांगून आयकाल आवाज बरो गणगणीत आसा कितें आवाज कितें मधुर पूण संदेश भास कितली सुडाळ भास कितली मोवाळ पूण संदेश देखून देव म्हळ्यार भास न्ही देव म्हळ्यार आवाज न्ही देव म्हळ्यार अक्षर न्ही देव म्हळ्यार एक ताळोय न्ही देव म्हळ्यार संदेश आतां संदेश म्हळ्यार कितें संदेश म्हळ्यार कितें संतोष पावा उल्हास पावा सर्गातावन संदेश आयला सर्गातावन आवाज आयला न्ही संदेश म्हळ्यार कितें सान लुकास एवंजेल 2रा वचप 10वी वळ आमकां सांगता लूक चॅप्टर 2 verse 10 संदेश म्हळ्यार कितें चीन दिवन आयका तो दूत तांकां म्हणालो भियेनाका पळया सगळ्या परजेक ओर संतोषाची बरी खबर संदेश म्हळ्यार बरी सताची मोगाची पवित्र आत्म्याच्या सक्तीची कृपेची उजवाडाची बरी खबर देखून संदेश म्हळ्यार बरी खबर तें गरजेचें देखून बरयल्लें अक्षर आज कितले जाण वाद विवाद करतात हें अक्षर समाना बरयल्ली भास समाना भास गरजेची न्ही भावानो आनी भयणीनो अक्षर गरजेचें न्ही संदेश गरजेचो गॉड इज मेसेज नॉट लँग्वेज देव म्हळ्यार संदेश एक भास न्ही आज हांव तुमचे लागीं खंयच्या भाशेंत उलयतां आदल्या हप्त्यान तांकां रिती जाली खंयच्या भाशेंत जाल्ली कन्नडान वैगी येवच्या हप्त्यान तांकां रिती जाता खंयच्या भाशेंत इंग्लिशान भास ह्या हप्त्यान कोंकणी येवच्या हप्त्यान इंग्लीश आदल्या हप्त्यान कन्नडा भास बदलल्यार आमी दिवचो संदेश बदलताय हांगा आज हांव उलयलो पयल्या पाद अब्राहम येवन उलयता मनीस बदल्लो ताळो बदल्लो भास बदलली संदेश बदलताय बदलना देव जावन आसा तो संदेश स्वताचो मोगाचो आत्म्याचो जानवाचो उजवाडाचो कृपेचो जिविताचो संदेश आज कितल्या जाणांक हें समजून येना देव म्हळ्यार संदेश ती बरी खबर स्वीकार कर त्या देवाच्या संदेशांत आटापून आसा सद त्या देवाच्या संदेशांत आटापून आसा मोग त्या देवाच्या संदेशांत आटापून आसा कृपा त्या देवाच्या संदेशांत आटापून आसा जिवीत त्या देवाच्या संदेशांत आटापून आसा जिविताचो उजवाड देखून देव म्हळ्यार तो संदेश आनी कितें जावन आसा त्याच सांजोवाच्या वांजलांत पयलो आवाजवर 14वी वळ आमकां सांगता देव म्हळ्यार कोण समजून घेया देव म्हळ्यार कोण केवळ एकच चिंते नाका देव म्हळ्यार उजवाड देव म्हळ्यार आत्मो देव म्हळ्यार मोग देव म्हळ्यार सत देव म्हळ्यार संदेश देव म्हळ्यार बरी खबर आनी आतां आयका देव म्हळ्यार कोण आनी शब्द मनीस जालो आनी आमचे मदें जियेलो आनी कुरपेन आनी सतान भरलेली कुरपेन भरलेलो सतान भरलेलो देव म्हळ्यार कृपा गॉड इज ग्रेस देव म्हळ्यार कृपा आतां कृपा म्हळ्यार कितें सांगा म्हळ्यार कृपा म्हळ्यार कितें देव म्हळ्यार कृपा गॉड इज ग्रेस देव म्हळ्यार कृपा कुरपेन बरयल्लो सतान बरयल्लो नमान मरिये कुरपेन बरलेले आतां कृपा म्हळ्यार कितें
कृपा म्हळ्यार कितें? ग्रेस म्हणटा न्ही गे आमी. कोंकणीन कृपा म्हळ्यार कितें पळोवंक जाता. तो जाल्यार मनीस कृपेन भरला न्ही गे. तो जाल्यार ती जाल्यार कृपेन भरल्या. भक्तीपणान, देवासपणान, बऱ्यापणान, संतीपणान, विश्वासपणान, प्रामाणिकपणान, सादेपणान, खालतेपणान, बळ्यापणान. कृपा म्हळ्यार विवर्सूंक जाता न्ही गे. वय की न्ही. पूण कृपा म्हळ्यार कितें दाखोवंक जाता? मान मरे कृपेन भरलेले म्हळ्यार कितें जर देंवन आयल्या बरें दिसता. कृपा देंवन आयिल्ली म्हजी कॅसेट आसा कृपेची. जर ती कंतार आयकताना 10 कंतारां आयकताना तुमकां समजता त्या हर एका कंतारांत कितें कृपेन भरलेलीं उतरां आसात न्ही गे. दयाळाय, मोवाळाय, सोंसणीकाय, खालतेपण, बळेपण, सदेपण, भक्तीपण, देवासपण, मनशापण, बरेपण, विधेयपण, प्रामाणिकपण, स्वार्थाचें पण. वय की न्ही. पळय तूं कृपा दिसना. पूण कृपा म्हळ्यार कितें आमी समजूं येता. देखून देव म्हळ्यार कृपा. गॉड इज ग्रेस. आनी कितें जावन आसा देव म्हळ्यार कोण? पावलान कोरिंथकारांक बरयल्ल्या पत्रांत पहिला वचो 26 बोल 1 Corinthians chapter 1 verse 24. तरी पूण देवान आपयलेल्यांक जुदेवांक तशेंच हेर जातीच्यांक क्रिस्तस देवाची सकत आनी देवाची जाणवाय. देव म्हळ्यार सकत भावानो. देव म्हळ्यार सकत आनी देव म्हळ्यार जाणवाय. गॉड इज पॉवर, गॉड इज विजडम. आतां सकत म्हळ्यार कितें? सकत म्हळ्यार कितें? आयच्या पेपरार आयल्यान तूं पुरे बॉडी बिल्डरांचे पुरे फोटो दिल्यात. सकत दाखोवन मसल दिसतात. सकत दिसता. ते सकत म्हळ्यार कितें? थोडे पयशे दाखयतात सकत खंय बॉल खंय तांचे. थोडे तांचे सर्टिफिकेट दाखयतात काले तांचे सकत म्हणून. ते सकत म्हळ्यार कितें? गॉड इज पॉवर. कसली सकत? कुडीची गी, मतीची गी, पयशांची गी, आस्तीची गी, पदवेची गी, हुद्द्याची गी. देव म्हळ्यार सकत. कसली सकत? दैविक. गॉड इज द डिवायन पॉवर. आत्मिक सकत, स्पिरिच्युअल पॉवर. दिसाना आपडून जाता. गॉड इज द स्पिरिच्युअल पॉवर. गॉड इज द डिवायन पॉवर. आणि गॉड इज विजडम. विजडम म्हळ्यार जाणवाय. देव कोण जावन आसा? बुद्धवंताय न्ही. बुद्धवंताय संवसाराची. देव म्हळ्यार जाणवाय. गॉड इज विजडम. पळोवंक जाता. एका मनशा पळयतना जाणवाय दिसता. ताजो मांडो पळयल्यार दिसता. येद्दो व्हडलो मांडो न्ही. आमकां कन्नड पंडीत आसतलो तो केदाळे म्हणटालो ಬೆಳೆದಿದೆ ದೇಹ ಮಾತ್ರ ಬೆಳೆದಿದೆ ಬುದ್ಧಿ ಬೆಳೆಯಲಿಲ್ಲ ಹುಚ್ಚ ಕುತ್ಕೊಳ್ಳ म्हणटालो. म्हळ्यार ಖಾಲಿ ಮಂಡ ಒಡ್लो ಅಲ್ಲೋ ಮಂಡ್ಯಾದ बुंडू म्हणटात न्ही टीचर ಏನಿದೆ ನಿನ್ನ ಮಂಡ್ಯಲ್ಲಿ ಸೆಗನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ म्हणटात. वय की न्ही काल शेण भरला तुझ्या मंड्यात म्हणटात. वय की न्ही. म्हळ्यार कांय समजो न्ही. टोळ्ळू पोट्टू पोकळ समजताय. तरी जाणवाय म्हळ्यार कितें? देव म्हळ्यार जाणवाय. देव म्हळ्यार विजडम. आनी ती संवसाराची जाणवाय न्ही दैवीक जाणवाय. दैवीक समजोनी पळोवंक जायना. आमी जोडीच जाय, आमी भोगास जाय आनी उपरांत ती लोकांक आमच्या जिवितांत कळास जाय. आमी करच्या कामांत ती दिसास जाय. देखून देव म्हळ्यार समजोनी. देव म्हळ्यार जाणवाय. देव म्हळ्यार सकत. देव म्हळ्यार सत. देव म्हळ्यार सांगा उजवाड. देव म्हळ्यार मोग. देव म्हळ्यार आत्मो. देव म्हळ्यार कृपा. देव म्हळ्यार जीव. गॉड इज लायफ. देव म्हळ्यार जीव. उत्पत्ती ग्रंथ 2 बोल जेनेसिस चॅप्टर 2 verse 7. तुझो म्हजो आमचो मनशांत जीव कसो आयला? कोणातावन आयला? ऐका. तेदवा सरस्परा देवान धरणीचे मातयेंतलो मनशा केलो आनी ताच्या नाकाच्या फुडांनी जिवाचो श्वास फुंकलो आनी मनीस एक जीव प्राणी जालो. तरी जीव तुजो जीव म्हजो जीव कोणाचो? इंग्लिशांत एक सांगणी आसा. आवर लायफ इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड अँड वॉट वी बिकम इज आवर गिफ्ट टू गॉड म्हणून. आमचो तुजो म्हजो आमचो हर एकलो जीव देवान आमकां दिल्लो आनी जें कितें आमी त्या जिवांत जाता करता ते आमची काणीक देवाक आमी भेटोवन दिता म्हणलो अर्थ. देखून तुजो जीव तुजो न्ही आमी वाचता उपरांत तुमकां आयको मेळटलें तो देवान आमकां दिल्लो. देखून देव म्हळ्यार जीव. गॉड इज लायफ. आतां कळ्ळें न्ही. देव म्हळ्यार कोण? गॉड इज लायफ. गॉड इज लायट. गॉड इज लव. गॉड इज ग्रेस. गॉड इज पीस. देव म्हळ्यार शांती. देव म्हळ्यार समाधान.